श्री स्वामी समर्थ. गुरुचरित्र पारायणमध्ये आजचा अध्याय 34वा. मराठी भावार्थ. पराशर ऋषींनी भद्रसेन राजाला रुद्राक्षाचे महात्म्य वर्णन करून सांगितले. तसेच त्या राजकुमाराचे पूर्वजन्माचे चरित्र सांगितले. राजा संतुष्ट होऊन ऋषींच्या पायावर डोके ठेवून म्हणाला, स्वामी, रुद्राक्ष धारण केल्याने माझ्या मुलाला पुण्य लागेल असे आपण सांगितले. तो आता ज्ञानी असून रुद्राक्ष धारण करतो. आता याच्या भविष्यात काय घडेल? माझ्या मुलाचे व मंत्री मुलाचे भविष्य सविस्तर सांगावे. ऋषी राजाला म्हणाले, तू पुत्राचे भविष्य विचारतोस, पण तुला ऐकल्यावर दुःख होईल. राजा, तुझ्या मुलाचे आयुष्य 12 वर्षे आहे. ती 12 वर्ष पूर्ण होण्यास आता फक्त 7 दिवस राहिले आहेत. हे ऐकून राजाला खूप दुःख झाले. शोकाने गहिवरून स्त्रीसह ऋषींच्या पाया पडला आणि म्हणाला, स्वामी, आपण सर्वज्ञानी आहात, तरी कृपया यावर काही उपाय सुचवावा. तेव्हा पराशराने सांगितले, राजा, तू शंकराला शरण जा आणि मनातील सर्व भय सोडून शंकराची आराधना कर. तोच तुझ्या पुत्राचे रक्षण करेल. अल्पायुषी माणसाने जर विश्वासाने रुद्राचा जप केला तर पाप जाते व तो दीर्घायुषी होतो. तेव्हा 10 सहस्त्र रुद्रपाठ करून त्याने शिवाला स्नान घालावे. असे केल्यास तुझ्या पुत्राचे 10,000 वर्षे संरक्षण होईल. तू विद्वान अशा 100 विप्रांना, ज्ञानी यज्ञनिष्ठ ब्राह्मणांना बोलाव. अशा ब्राह्मणाकरवी शंकरावर अभिषेक कर. तुझ्या मुलाचे आयुष्य वाढेल, तात्काळ कल्याण होईल. पराशराने सांगितल्याप्रमाणे राजाने ब्राह्मणांना बोलावून 1 सहस्त्र विद्वान ब्राह्मण बोलावले. 100 कलश भरून उसाचा रस घेऊन त्याने विधीपूर्वक शंकरावर अभिषेक केला. त्याच रसाने पुत्राला 7 दिवस स्नान घातले. अशा प्रकारे 7 दिवस ईश्वराची आराधना केली. 7 दिवस झाले आणि अचानक त्या मुलाला मूर्छा आली. त्यावेळी अदृश्य अशी वाणी प्रकट झाली. हातात दंड धारण केलेला असा महापुरुष दिसला, ज्याच्या दाढा मोठ्या होत्या. असे मोठे दूत तेथे आले. सर्व ब्राह्मण रुद्रपाठ म्हणत होते. त्यांनी स्वरयुक्त मंत्र म्हटले आणि मंत्राक्षता त्या मुलावर टाकल्या. ते दूत दूर उभे राहून पाहत होते. त्यांच्या हातात मोठे पाश होते. ते कुमारवर दुरूनच पाश टाकण्याचा प्रयत्न करीत होते. तोच हातात दंड घेतलेले शिवदूत त्यांना मारायला लागले. तेव्हा ते यमदूत भिवून पळाले. अशा प्रकारे त्या ब्राह्मण श्रेष्ठांनी त्या राजपुत्राचे रक्षण केले व वेदोक्त मंत्र म्हणून त्याला आशीर्वाद दिले. रुद्राध्यायाचा हा महिमा आहे. गुरुजी ब्रह्माची पूजा करावी, त्यामुळे यमाचे भयच उरत नाही. म्हणूनच रुद्रावर श्रीगुरूंची फार प्रीती आहे. या ठिकाणी मराठी भावार्थ समाप्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरु चरित्र अध्याय 34वा. श्री गणेशाय नमः. श्री गुरु म्हणती दंपतीसी ऐका तो पराशर ऋषी, तया काश्मीर रायासी रुद्राक्ष महिमा निरोपी. राजा म्हणे ऋषीश्वरासी, स्वामी निरोपिले आम्हासी. पुण्य घडले आत्मजासी, रुद्राक्ष धारण करून या. ज्ञानवंत ते आता जाण, रुद्राक्ष करिता ती धारण. पुढे यांचे लक्षण कवने परी वर्ततील. ऋषी म्हणे रायसी, पुत्राचे होणार पुससी. ऐकता दुःख पावसी, कवने परी सांगावे. राजा विनवी तैवेळी, स्वामी निरोपावे सकळी. उपाव करोइनी तात्काळी, दुःखा वेगळा तुची करसी. ऐसे म्हणता ऋषीश्वर सांगता झाला विस्तार. ऐका राया तुझ्या कुमरा, वर्षे 12 आयुष्य असे. तया 12 वर्षात राहिले असती दिवस 7. 8व्या दिवशी येईल मृत्यू तुझ्या पुत्रासी परियसा. ऐकोनी ऋषीचे वचन, राजा मूर्छित झाला तत्क्षण. करिता झाला रोदन, अनेक परी दुःखित. नाना परी गहिवरत, मुनिवराचे चरण धरित. विनवितसे स्त्रिय सहित, काय करावे मनोनी. कृपानिधी पराशर सांगता झाला विस्तार. शरण रिगे जगद्गुरु उमाकांत शिवासी. जिंकावया काळासी, उपाय करे परियसी. सांगेन तुम्हा विस्तारेसी, एकचित्ते अवधारा. स्वर्ग मृत्यू पाताळाशी, दैव एक व्योमकेशी. निकलंक परियसी, चिदानंद स्वरूप देखा. ऐसा देव मूर्तिमंत, रजोरूपे ब्रह्मा सृजित. सृष्टी करणे समर्थ, वेदचारे निर्मिले. तया चतुर्वेदांसी, दिदले तया विरंचिसी. आत्मतत्व संग्रहासी, ठेविले होते उपनिषद.
भक्तवत्सल सर्वेश्वर तेने दिदले वेदसार रुद्राध्याय विस्तार दिदला तया ब्रह्मयासी रुद्राध्याय महिमा सांगता असे अगम्य याते नाश नाही प्राण अव्यय असे पर्ययसा परतत्व शिवात्मक रुद्राध्याय असे अधिक ब्रह्मयाने चतुर्मुख ईश्वर सृजिले वेदमते तया चतुर्मुखी देखा वेदचारी सांगे अनिका वदनी दक्षिण ऐका यजुर्वेद निरूपिला तया यजुर्वेदात उपनिषद सार ख्यात रुद्राध्याय विस्तारत सांगे ब्रह्मा मुनिवरा समस्त देव ऋषींसी मरीची अत्री परियेसी आणिक समस्त देवांसी सांगे ब्रह्मा तैवेळी तेची ऋषी पुढे देखा शिकविती आपुल्या शिष्यादिका त्यांचे शिष्य पुढे एका आपुले शिष्याशी शिकविले याहुनी नाही आणिक मंत्र त्वरित जप साधत चतुर्विध पुरुषार्थ लाधे त्वरित प्रियेसा नाना परीचे पातक केला असेल महादोष रुद्रजापे होय निक तोची पावे परमपद तेने कर्मे परिहरती संसार होय निष्कृती जय जय श्री गुरुसी भजती तेची तरती भवसागर यमाची आज्ञा घेऊनी आली पातके मेदिनी रुद्रजाप्याती देखोनी पळोनी गेली परिसया जावनी या यमाप्रती महापातके विनविती गेलो होतो आम्ही क्षिती भयचकित होऊनी आलो क्षितीवरती राहावयासी शक्ती नाही आम्हासी पाहता रुद्र जाप्यासी पळतो आम्ही स्वामिया ग्रामोग्रामी नदी तिरी वसती द्विज महानगरी देवालयी पुण्यक्षेत्री रुद्र जाप्य करिताती एखादे समय भक्ती म्हणतो रुद्राध्यायासी तोही पुण्यवंत कैसी होतो स्वामी यमराया इतुके बोलती पातके ऐकून यम माथा तुके कोपोनी निघाला तवके ब्रह्मलोका तैवेळी जावनिया ब्रह्मया पासी विनवी यम परियसी जय जय कमळवासी जगसृष्ट्या चतुर्मुखा आम्ही तुझे शरणागत आज्ञेवरी कार्य करीत पापी नराते आणित नरकार्णव पुरासी तुम्ही होवनी मनुष्यासी स्वामित्व दिदले भरवसी रुद्राध्याय निधानेसी केवी कारणे दिदलेती येणे परी यम देखा विनविता झाला चतुर्मुखा प्रत्युत्तर देतसे ऐका ब्रह्मदेव यमासी अभक्तीने दुर्मदेसी रुद्रचाप्य करीती तयासी अज्ञान लोकता उभेने जुनी पडती नर त्याते अधिक पापे घडती त्यासी तुम्ही दंडात्वरिती जे का भक्ती भावे पडती ते त्वा सर्वदा वर्जावे बाधो नका तुम्ही ऐका सांगावे असे पातका रुद्रजाप पुण्य अधिका जे जन म्हणती भक्तीसी पूर्वजन्मी पाप करीती अल्पायुषी होईनी उपजती तया पापा होय निष्कृती रुद्रजापे करुनिया तेजो वर्चस्व बल धृती आयुरारोग्य ज्ञान संपत्ती रुद्रजपता वर्धती एक यमा एक चित्ते रुद्रजाप मंत्रेसी स्नान करीती ईश्वरासी तेची उदक भक्तीसी जे जन करीती स्नान पान त्याते मृत्यू भय नाही अनेक एक नवल पाही रुद्रजापे पुण्य देही चिरंजीवी फळ असे रुद्रजपोनी उदकासी स्नान केलिया नरासी मृत्यू भीत असे तयासी तेही तरतील भवार्णवी शतरुद्र अभिषेकासी पूजा करीती महेशाशी ते जन होती शतायुषी पापारणी मुक्त परियेसा ऐसे जाणवली मानसी सांगावे आपुले दूतासी रुद्रजाप द्विजासी बाधो नको मने ब्रह्मा ऐकोनी ब्रह्मवचन यम आला आपुले स्थान म्हणून पराशरे जाणार राया पुढे निरोपिले आता तुझे कुमारासी उपाय सांगे ना परियेसी 10 सहस्त्र रुद्रेसी स्नपन करे शिवासी 10 सहस्त्र वर्षावरी तुझे पुत्र वाचते स्थिरी राज्य करीतील दुरंधरी जैसा इंद्र अमरनाथ बोलवावे द्विजासी विद्वज्जन शतांसी ज्ञानी अनुष्ठाना पाचारावे परियेसा ऐसा विप्रांकरवी देखा करावा शिवाशी अभिषेका आयुष्यवर्धेन कुमारका सद्यश्रेय होईल येणे परिरायासी सांगे पराशर ऋषी राये महा आनंदेसी आयुष्यवर्धना आरंभ केला त्यावेळी शतसंख्याक कलशासी विधिपूर्वक शिवासी पुण्यवृक्ष तळेसी अभिषेक करवी तसे त्याची जळे पुत्रासी स्नान करवी प्रतिदिवसी येणे परी 7 दिनेसी आराधिला ईश्वर अवधी झाली दिवस 7 मूर्छन्ना आदी अकस्मात क्षण एक पडला अचेत पराशरे वृक्षिले तया समय अवचित वाच्य झाले अदृश्य सभेची दिसे अद्भुत दंडहस्त महापुरुष महादृष्ट भयंचकित आले होते यमदूत सकळ द्विज रुद्र पळत मंत्राक्षता देता ती मंत्राक्षता ते अवसरी घाली तिथया कुमरावरी दूत पाहती उभे दुरी जवळी येऊ न शकी येणे परी द्विजवरी रक्षिले तया राजकुमारा आशीर्वचन तेती थोर वेदश्रुती करून या इतुकियावरी राजकुमार सावध झाला मन स्थिर राज्य ते आनंद थोर
समारंभ करीतसे तया समय ब्रह्मसूत नारद मुनी आला त्वरित राजा जाऊनी सन्मुखात अभिवंदिले ते वेळी राजा म्हणे ऋषीसी तू त्रैलोक्यासी हिंडसी काही वार्ता विशेषी अपूर्व काही निरोपीजे नारद म्हणे रायासी गेलो होतो कैलासासी येता देखिले मार्गासी अपूर्व झाले परियेसा महामृत्यूदूतांसहित न्यावया आला तुझा सूत सभेची येवनी शिवदूत तया मृत्यूसी पराभविले यमदूत पळवणी जाती तया यमा पुढे सांगती अमुते मारिले शिवदूती कैसे जावे क्षितीसी यमकोपे निघाला वीरभद्रापासी गेला मने दूता का मार दिधला निरपराधे स्वामी या त्यावेळी वीरभद्र म्हणे झाला विधी रुद्र वर्षे 10 सहस्र आयुष्याचे राजकुमारा न विचारिता चित्रगुप्ता वाया पाठविले द्वादूता ओखटे केले शिवदूते जीवे सोडिले तुझे दूते बोलावणे चित्रगुप्ता विचारावे आयुष्य त्वरिता म्हणून पाठविले दूता चित्रगुप्ता पाचारिले पुसता चित्रगुप्तासी काढून पाहती पत्रासी 12 वर्षे आयुष्याशी राजकुमाराला लिहिले असे तेथेची लिहिले होते आणि का 10 सहस्त्र वर्षे लेखा पाहुणी यमधरी शंका म्हणे स्वामी अपराध रुद्रचापे पुण्यकरिता आयुष्य झाले तुझ्या सुता मृत्यू ते जिंकले सत्य पराशर गुरु करिता ऐसा रुद्राध्याय महिमा पूजा करावे गुरु ब्रह्मा भिने न लगे काळ यमा श्री गुरु म्हणते दंपतीसी इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे रुद्राध्याय महिमा वर्णनम नाम चतुस्त्रिशो अध्यायः श्री गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ।